नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली बेडग कचरा डेपो इथं प्रशासकीय सभा दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, वैभव साबळे यांची उपस्थिती पाहायला मिळाली। चंद्रकांत आडके यांनी नगर सचिव म्हणून काम पाहिलं। पहिला विषय हा मनपाकडील सर्व कायम मानधन बदली असं कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या 10 प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार आता मोफत करण्यात येणार आहे। यामध्ये एक्स-रे, लॅब, बाह्यरुग्ण उपचारांचा समावेश करण्यात आला, त्यास मंजुरी देण्यात आली। दुसरा विषय बेडग कचरा डेपो पाहणी आणि प्रकल्पाची सविस्तरपणे माहिती देणं। चित्रफितद्वारे सविस्तर बेडग कचरा डेपोवरील आज अखेर केलेलं कामकाज याबाबत माहिती दिली आहे। बेडग कचरा डेपो साधारण 313,821,413 क्युबिक मीटर कचऱ्यांवर 100% प्रक्रिया करून जागा रिकामी करण्यात आली। समडोळी रोड कचरा डेपोवर 33,61,70 क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली। प्रक्रिया केलेल्यापासून बोयोसाईल शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिलं। आरडेप सिमेंट को-जनरेटर देण्यात आले। नवीन यंत्रसामुग्रीद्वारे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। भविष्यात तयार होणाऱ्या कचऱ्यावर वेगवेगळी प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सविस्तर दिली। यावेळी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते। आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये दैनंदिन गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी आपल्याकडे 2 डेपो होते। एक मिरजमधला आणि कुपवाडमधला कचरा टाकण्यासाठी बेडग रोड येथे एक कचरा डेपो होता आणि सांगलीचा कचरा आपण तिकडे समडोळीमध्ये टाकत होतो। पण गेल्या अनेक वर्षापासून हा जो दैनंदिन गोळा होणारा कचरा होता तो फक्त आपण ह्या डेपोमध्ये नेऊन टाकत होतो। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनचा हा कचरा तिथे साठून राहिला होता। कचऱ्याचे मोठे मोठे ढीग त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी ह्या कचऱ्याला आगी लागायच्या। आगी लागल्यामुळे आपल्याला हवेचं प्रदूषण व्हायचं। त्याचबरोबर जे भटकी जनावरं आणि जे कुत्रे असतात ते पण इथं यायचे आणि इथं आजूबाजूची जी शेतकऱ्यांची वस्ती आहे किंवा जे गावं आहेत त्या गावाला ह्या धुराचा त्रास व्हायचा। त्यामुळं बऱ्याच ठिकाणी आंदोलनं व्हायची। कित्येक वेळेला आमचे कचरा डेपो पण ह्या लोकांनी, गावकऱ्यांनी आपले आंदोलनं करून इथं कचरा गाड्या आणण्यासाठी बंदी पण केली होती। ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला विचार करून आपण स्वच्छ भारत मिशनमध्ये ह्याचा प्रोजेक्ट दाखल केला आणि याच्यामध्ये सुरुवातीला जो घेतला पहिल्या टप्प्यामध्ये तो हा जुने जे 2 आपले डेपो आहेत त्या 2 डेपोमधले जो जुना साठलेला जो कचरा आहे, ज्याला आपण लिगसी वेस्ट म्हणतो, तो लिगसी वेस्ट आपण निर्मूलन करायचा निर्णय घेतला। आपल्याला DPRला मान्यता मिळाली। त्यानंतर आपण निविदा काढली आणि निविदा काढून आपण कृष्णा ग्रीन एन्व्हायरो सोल्युशन या कंपनीला हे दिलेलं आहे। ह्या देण्यापूर्वी हा कचरा नक्की किती आहे आणि याच्यावर परत कुठलेही आरोप प्रत्यारोप होऊ नयेत यासाठी आपण FIGIT ही जी शासनमान्य जी संस्था आहे या संस्थेमार्फत ह्या कचऱ्याचं मोजमाप करून घेतलं होतं। या मोजमापानुसार आपल्या इथं बेडग येथे 3,14,000 मेट्रिक टन इतका कचरा होता आणि आपला समडोळी येथे 6,74,000 मेट्रिक टन इतका कचरा होता। हे केल्यानंतर आपण इथं मशिनरी सुरू केली। आम्हाला आमच्या सुदैवानं चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळाल्यामुळं त्यांना गेल्या एप्रिलमध्ये 17 एप्रिलला आम्ही हे वर्क ऑर्डर दिली होती। यांनी आत्तापर्यंत बेडगमधला जवळपास 3,14,000 मेट्रिक टन जो कचरा होता तो सर्व कचऱ्याचं आपण बायो मायनिंग या प्रक्रियेद्वारे निर्मूलन केलेलं आहे आणि आता या ठिकाणी जर बघितलं आपण पूर्वीचा जो कचरा होता त्या कचरा आता निर्मूलन झाल्यामुळं आपल्याला जागा पण रिकामी मिळालेली आहे आणि याच्यामध्ये आपण दैनंदिन ओला कचरा जो गोळा होणार आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण इथं प्लांट मशिनरीचं पण आपण इथं स्थापना सुरुवात केलेली आहे। मागील जे सदस्य होते, महापौर होते, त्यांचं पण याच्यामध्ये सहकार्य मिळालेलं आहे। त्यांच्या ह्याच्यातून सर्व आपले मंत्री असतील, आमदार असतील, पालकमंत्री यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण एक चांगल्या पद्धतीने ह्या कचऱ्याचं इथं निर्मूलन केलेलं आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये पण आपल्याला सर्वांचं सहकार्य, नागरिकांचं सहकार्य मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितच आम्ही या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला कचऱ्याच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत।